नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आप्पा त्यांच्या जुन्या मित्रांबरोबर बसलेले असतात आणि ते संजनाला सांगतात, हे माझे खूप जुने मित्र आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही सोबत आणि शेजारी राहिलेले आहोत. आम्हाला एकमेकांच्या घरची सगळी परिस्थिती माहिती आहे. कोण कोणाच्या घराला कान लावून बसत नाही. आमची कॉलनी म्हणजे एक कुटुंब आहे. तर संजना लगेच म्हणते, अरे बापरे, कुटुंब आहे? मग कुटुंबातली माणसं अशी एकमेकात भांडणं लावतात का आप्पा? तुमच्या मित्रांना मी इथे येण्याला बंदी घालत नाहीये. पण त्यांना जर इथे यायचं असेल ना आणि तुमच्याशी गप्पा मारायचं असेल ना, तर त्या नॉर्मल गप्पा माराव्या लागतील त्यांना. उगाच आमच्याविषयी भडकवण्याबद्दल जर माझ्या काही कानावर आलं ना, तर मी सोडणार नाही. तर आप्पा म्हणतात, आम्ही काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे ठरवणारी तू कोण आहेस? हे माझे मित्र आहेत आणि हे इथे येतच राहणार. माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारत राहणार. तुला जर आमचं हे सगळं ऐकवत नसेल ना, तर तुझे कान बंद कर. तर संजना म्हणते, आपल्या पर्सनल स्पेसमध्ये घुसतायत तुमचे मित्र. हे कसं चालतं तुम्हाला? बरोबर आहे, या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात. सगळ्यांसमोर आमची इमेज वाईट केली ती तुम्ही. त्यात तो यश आमचे विलन म्हणून बॅनर लावायचे बाकी ठेवलेत फक्त त्याने. कमाल आहे. घरचेच असं बोलतात म्हटल्यानंतर बाहेरच्यांना कोण अडवणार? कोणीही येतं आणि मला आणि अनिरुद्धला बोलून जातं. आणि ती अरुंधती एकटीच तुम्हा सगळ्यांना देवी वाटते. सतत तिचं कौतुक करत असता. अरे मूर्खपणा आहे हा सगळा. कोर्टाचा रिझल्ट अजून लागायचा आहे. तो लागल्यानंतर खरं काय ते तुम्हाला कळणारच आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी आणि अनिरुद्ध किती चांगले आहोत आणि अरुंधतीचे इंटेन्शन्स किती वाईट होते हेही तुम्हाला कळेल. कोर्टाचा रिझल्ट लागेपर्यंत जरा पेशन्स ठेवा आणि आमच्या घरात येऊन भांडणं लावू नका. रिक्वेस्ट करते मी तुम्हाला, इथे येऊन गॉसिप करू नका प्लीज. कारण त्याचा ना आम्हाला त्रास होतोय. तुम्ही ना आम्हाला चुकीचं समजताय, पण अरुंधती किती स्वार्थी आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. तर आप्पांचा एक मित्र म्हणतो, अरुंधती आणि स्वार्थी? तर संजना म्हणते, विश्वास ठेवा माझ्यावर, लवकरच तुम्हाला कळेल अरुंधती किती स्वार्थी आहे ते. आणि संजना तेथून निघून जाते. तर त्यातील एक जण लगेच आप्पांना म्हणतो, विनायक तू खूप नशीबवान आहेस, अरुंधतीसारखी लेक तुला मिळाली. तर दुसरा सुद्धा लगेच म्हणतो, अरुंधती तुझ्यासाठी एवढं करतीये, आता तू माघार घेऊ नकोस, आम्ही सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत. तर आप्पा म्हणतात, नाही मी माघार घेणारच नाही. ही लढाई आता मला समृद्धीसाठी आणि माझ्या अरुंधतीसाठी आता मला शेवटपर्यंत लढावी लागणार आहे. अनिरुद्ध आणि संजनाला मी चांगलाच धडा शिकवणार. त्यांच्या पापाचा घडा भरत आलाय. ही केस आता मी लढणार सुद्धा आहे आणि जिंकणार सुद्धा आहे. त्यानंतर संजना ईशाला म्हणते, तो अनिश कोण आहे ग तुला सल्ले देणारा? त्याला म्हणाव तू तुझं बघ. डिवोर्स झालाय ना आता तुमचा, मग तू तरी का गेलीस त्याला भेटायला? तर ईशा म्हणते, अगं मला काय माहिती, मी आपलं सहज गेले, म्हटलं बघावं काय बोलतंय ते. तर संजना लगेच म्हणते, तुझ्या बाबांवर विश्वास नाहीये का ईशा? तर ईशा म्हणते, आहे, ऑफकोर्स आहे. माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. तर संजना म्हणत असते, मग तू त्या अनिशचं ऐकलंसच कसं? अरुंधती हे सगळं प्लॅन करतीये हे लक्षात येत नाहीये का तुझ्या? ईशा प्लीज, यापुढे ना तू काळजी घे. कोणी काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास ठेवायचा नाही. अगं जर आज इथे टॉवर झाला तर सगळ्यांचाच फायदा आहे ना. तुझा डिवोर्स झालाय आता, अनिशने तसंही तुला काही दिलेलं नाहीये. तुला तुझ्या फ्युचरचा विचार नको का करायला? जस्ट थिंक, या एरियामध्ये तुझा लॅविश फ्लॅट असणार आहे. या एरियामध्ये फ्लॅटचा रेट काय आहे ते माहिती आहे तुला? जस्ट इमॅजिन तुझा स्वतःचा लॅविश फ्लॅट. त्या अनिशला काय होतंय चुकीचा सल्ला द्यायला तुला? नॉनसेन्स. तर ईशा म्हणते, अगं पण आपण जर कोर्टात हरलो तर आपल्याला जेल होऊ शकते ना. तर संजना म्हणते, सिरियसली अनिरुद्ध तुम्हाला असं काही होऊ देईल? अगं त्याचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, स्पेशली तुझ्यावर. तुला काहीही होणार नाहीये ईशा. अरुंधती ना आपल्यावर जळते, तिला आपलं चांगलं झालेलं बघवतच नाही. आपल्याला त्रास देण्यासाठीच तिने आप्पांना केस करायला लावली आहे. तर ईशासुद्धा जरा रागातच जाते आणि ती म्हणते, ही आई पण ना नेहमीच आहे तिचं. मला कळत नाही आजी आप्पा पण का तिच्या गोड बोलण्यात फसतात. तर संजना म्हणते, काही नाही ग, अरुंधतीच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे त्यांनी. तिला ना आप्पांची प्रॉपर्टी एकटीला हडप करायची आहे. हे असंच गोड बोलून हळूहळू आप्पांना स्वतःच्या बाजूने करून घेणार आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार. तिने जर असं केलं ना ईशा, तर आपण सगळे रस्त्यावर येऊ बघ तू. तर ईशा म्हणते, पण आपण असं होऊ द्यायचं नाहीये हं. ती कोण आहे आपली प्रॉपर्टी हडप करणारी? तिचा आता या घरावर काय हक्क आहे? केळकर आहे ती, देशमुख नाहीये. तर संजना म्हणते, करेक्ट, पण तिला जर लांब ठेवायचं असेल ना तर आपल्याला एकी ठेवायला हवी. असं तिसऱ्या कोणाचं तरी ऐकून आपली मतं बदलायची नाहीत आपण.
तर ईशा म्हणते, अगं मी माझं मत बदललं नव्हतंच. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं म्हणून तर मी येऊन तुम्हाला सगळं सांगितलं ना. तर संजना म्हणते, बरं केलंस तू, पण आता मी काय सांगते ते नीट ऐक. कारण उद्या कोर्टात तुला तसंच बोलायचंय. ईशा, कोर्टात 19-20 होऊन चालणार नाही. तू जरा जरी चुकलीस ना तरी अरुंधतीसाठी मार्ग मोकळा होईल. तर ईशा म्हणते, हो ग, तू नको त्याची काळजी करूस. तू उद्या बघ मी कोर्टात कसे सिक्सर मारते ते. तर संजना म्हणते, सिक्सर नकोयत आपल्याला. प्लीज खूप एक्साईट होऊ नकोस. कंट्रोल्ड बोलायचंय. एक्साइटमेंटमध्ये काहीतरी बोलायला जाशील ईशा. तू जे काही बोलणार आहेस ते निदान तुला तरी कळायला हवं ना. तर ईशा म्हणते, हो ग, तू नको ना त्याची काळजी करूस. तर संजना ईशाला म्हणते, मी काय सांगते ते नीट ऐक आणि डोक्यात व्यवस्थित स्टोअर कर. मी जसं सांगतेय तसं जर तू वर्ड टू वर्ड कोर्टात सांगितलंस तर कोणीही तुला काहीही करू शकणार नाही. मी आज तुला प्रॉमिस करते, तुला काहीही होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. एक वेळ मी आणि अनिरुद्ध जेलमध्ये जाऊ, पण तुला जेलमध्ये जाऊ देणार नाही. यात तुझं नाव अजिबात येणार नाही. आय प्रॉमिस यू दॅट. तर ईशा लगेच म्हणते, म्हणजे असं काही होण्याची शक्यता आहे का? संजनाला थोडासा राग येत असतो, परंतु ती व्यवस्थित बोलत असते. तर संजना म्हणते, नाही, असं काही होणारच नाहीये. तुला कसं सांगू मी? तर ईशा म्हणते, मग जाऊ दे ना. जर असं काही होणारच नाहीये तर आपण कशाला त्यावर चर्चा करायची? तर संजना म्हणते, करेक्ट आहे, आपण चांगलं काहीतरी बोलूया. तुझ्या फ्लॅटविषयी बोलूया. आणि संजना त्याविषयीच बोलत असते. त्यावेळी ऐकत ऐकत लगेच ईशा म्हणते, मला हवाय गे संजना आंटी माझा लॅविश स्वतःचा फ्लॅट. तू मला सांग मी कोर्टात काय काय बोलायचं. तू जसं सांगशील तसंच मी बोलेन. हे ऐकून संजनाला जरा बरं वाटतं आणि ती म्हणते, ईशू नीट ऐक, कोर्टात यायचंय तुला. आणि ती सगळं काही ईशाला व्यवस्थित पद्धतीने सांगते, व्यवस्थित रीतीने सांगते. इकडे अरुंधतीच्या घरी नितीन, अरुंधती आणि यश बसलेले असतात. त्यावेळी नितीन म्हणत असतो, काल मावशीने कोर्टात जे काही केलं त्यामुळे संजना जरा हलली असेल. तर अरुंधती म्हणते, हो, तिच्या चेहऱ्यावर ते चांगलंच दिसत होतं. तर नितीन म्हणतो, पण अरुंधती आता तुला खूप स्ट्रॉंग राहावं लागणार आहे, कारण ती आता कोर्टात तुझ्यावर पर्सनल अटॅक करेल. तर यश म्हणतो, हो, हे मात्र खरं आहे. तिला जर दुसरा कोणता मार्ग नाहीच सापडला तर ती पर्सनल अटॅक करूच शकते. कोर्टात काय वाटेल ते बोलू शकते. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडचं काहीतरी शोधून काढेल ती. तर नितीन म्हणतो, करेक्ट, पण यश, तुलाही खूप सावध राहावं लागणार आहे. ती तुलाही सोडणार नाहीये, कारण या प्रॉपर्टीमध्ये तुझाही हक्क आहे आणि 1000 वेळा सांगून सुद्धा तू फिरला नाहीस. तर यश म्हणत असतो, तिला काय वाटेल ते करू देत, पण मी घाबरणार नाही. जे खरं आहे तेच मी कोर्टात सांगणार. तर अरुंधती म्हणते, आपण हे सगळं किती सहज बोलतोय, पण आई आप्पांना याचा त्रास होत असणार आहे. त्यांना नसेल सहन होत हे सगळं. किती मानसिक यातना होत असतील त्यांना, याचा विचारही नाही करू शकत आपण. मला काळजी वाटते नितीन कधी कधी त्यांची. असं वाटतं चूक केली का आपण? ही केस केली नसती तर बरं झालं असतं का? तर नितीन म्हणतो, अरुंधती, आता या पॉइंटला आल्यानंतर तू हे काय बोलतीयस? आपण काहीही चूक करत नाही आहोत. आप्पा आणि कांचनताईंना न्याय मिळवून देण्यासाठी हे करतीयस ना तू, मग त्यात चूक काय आहे? तर यश सुद्धा म्हणतो, एक्झॅक्टली आई, आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. आणि तू आजी आप्पांचं टेन्शन घेऊ नकोस, ते ठीक आहेत. त्यांच्याशी रोज थोडं थोडं बोललं तरी ते ओके होतात. पण एक सांगू का, मला असं वाटतं आपण आजीला कोर्टात घेऊन जायला नको. तिला जरा ब्रेक देऊयात. अगदीच मागे लागली तर पुढचं पुढे बघू. तर अरुंधती म्हणते, खरं आहे तुझं, त्या खूप विचार करत बसतात. नकोच न्यायला त्यांना. आप्पांचं कसं आहे, आप्पा कणखर आहेत. तर नितीन म्हणतो, आप्पा चांगलेच स्ट्रॉंग आहेत. आता बघू उद्या कोर्टात काय घडतंय ते. आय होप यश, तू अभिशी जे बोललायस ना त्याचा उपयोग होईल. अभिने जर आपल्या बाजूने साक्ष दिली तर मजाच येईल. तर अरुंधती म्हणते, हो, अभिने जर आपल्या बाजूने साक्ष दिली ना तर खूप मोठा प्रश्न सॉल्व्ह होईल. नितीन, त्या बिल्डरबद्दल तुम्ही माहिती काढणार होता, त्याचं काय झालं? तर नितीन म्हणतो, महाघोटाळेबाज बिल्डर आहे तो. त्याचे असेच 3-4 प्रोजेक्ट्स अर्धवट बंद पडलेत. आता या लोकांनी त्याच्याशी काय डील केलंय ते आपल्याला पाहावं लागेल. खरंच संजना आणि अनिरुद्धला रस्त्यावर राहण्याची वेळ येईल. ना तो टॉवर कधी बनेल ना ते घर कधी परत मिळेल. तर अरुंधती म्हणते, म्हणजे घरावर स्टे आलाय हे एका दृष्टीने चांगलंच झालंय. तर यश म्हणतो, हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. नाहीतर त्या बिल्डरने कधीच आपलं घर जमीनदोस्त केलं असतं. अरुंधती म्हणते, वाईटातून चांगलं होतं म्हणतात ते असं. देव आहे बाबा आपल्या पाठीशी. तर यश म्हणतो, आणि तो कायम आपल्या पाठीशी असणार आहे, कारण आपण चुकीचं करत नाही आहोत. आपली लढाई ही न्यायासाठी आहे. आता तू याचा विचार करून जास्त टेन्शन घेऊ नकोस, सगळं चांगलं होणार आहे. तर नितीन म्हणतो, आणि मावशी पण आता आपल्या बाजूने आहे. ती सगळं सांभाळून घेईल, आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी संजना आणि अनिरुद्ध देशमानेची वाट बघत बसलेले असतात. थोड्या वेळानंतर देशमाने तेथे येतो. तर संजना त्याला म्हणते, आज तरी कोर्टात काही बोलणार आहात की गप्पच बसणार आहात? हे बघा, मी तुम्हाला सगळं सांगितलंय. घरचे माझ्याशी कसं वागलेत हेही मी तुम्हाला सांगितलंय. स्पेशली त्या यशला टार्गेट करा. त्याने मला धमक्या दिल्यात. गुंड आहे तो एक नंबरचा. तो कसा आहे हे आपण आधीच कोर्टात सांगायला हवं. तर देशमाने म्हणतो, हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडाल का? मी माझ्या पद्धतीने केस हँडल करू का? तर संजना म्हणते, तुमच्या पद्धतीने तुम्ही केस हँडल करणार? तुमची पद्धत बघितली आहे मी. काही पॉईंट्स तुमच्या लक्षातच येत नाहीत. पण माझं बारीक लक्ष आहे सगळ्यावर. सो मी आता काय सांगते ते नीट ऐका प्लीज. नंतर गोंधळ नकोय मला. तर अनिरुद्ध संजनाला म्हणतो, अगं थोडं त्यांना तरी बोलू देशील का? त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे ते तरी ऐकून घेऊया आधी. तर संजना म्हणते, त्याची काही गरजच नाही अनिरुद्ध. मी सगळा प्लॅन केलेला आहे. सुलेखाताई यशला बोलवतील आणि त्याला बोलवल्यानंतर आपण आप्पांच्या खोट्या सह्या घेतल्या हे तो कोर्टात नक्की सांगणार. पण त्याआधी तुम्ही त्याला क्रॉस क्वेश्चन करायचे. इतके प्रश्न विचाराना त्याला तो पुरता गोंधळून गेला पाहिजे. त्याला काही सुचलंच नाही पाहिजे. कळते का तुम्हाला? तर देशमाने म्हणतो, हो. आणि तो थोड्या हळू आवाजात म्हणतो, इथे वकील कोण आहे तेच समजत नाही मला कधी कधी. तर संजना म्हणते, काय म्हणालात? ऐकलं मी, काहीतरी म्हणालात राईट? तर देशमाने म्हणतो, संजना मॅडम, मला वाटतं तुम्ही एक चांगल्या वकील होऊ शकता. म्हणजे हे माझं मत आहे. विचार करा तुम्ही. अजूनही संधी तुमच्या हातात आहे. तर संजना म्हणते, खरं म्हणजे मी उत्तम वकील झाले असते. मनात आणलं असतं तर नक्कीच झाले असते. पण आता तरी मी वकील नाही आहे. त्यामुळे तुम्ही देवाचे आभार माना. कारण मी जर वकील असते तर तुमच्या पोटावर पाय आला असता. घरी बसावं लागलं असतं तुम्हाला. कळतंय ना? आणि प्लीज आत काहीतरी बोला. तारखांवर तारखा नको आहेत मला. लवकरात लवकर या केसचा रिझल्ट लागायला हवा. त्यानंतर ते तिघे आतमध्ये निघून जातात. त्यानंतर देशमाने कोर्टात बोलत असतो. तो म्हणतो, जज साहेब, ज्या प्रॉपर्टीबद्दल आपण बोलत आहोत ती वडिलोपार्जित आहे. म्हणजेच माझ्या आशिलाचा, अनिरुद्ध देशमुख यांचा या घरावर जमिनीवर तितकाच हक्क आहे. त्याचबरोबर त्यांची मुलं ही सुद्धा या घरामध्ये वाटेकरी आहेत. अनिरुद्ध देशमुख यांना 3 मुलं आहेत. त्यापैकी ईशा आणि यश आज उपस्थित आहेत. पण अभिषेक देशमुख यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत. तर अरुंधती लगेच यशला विचारते, काय अभि आजारी आहे? तर यश म्हणतो, अगं आई, मी कालच भेटलो होतो त्याला. तर नितीन म्हणतो, त्याला इकडे येण्याचं टेन्शन आलं असेल. तर अनिश म्हणतो, हे शक्यच आहे, कारण त्याचं त्याच्या बाबांवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नसेल त्याची. तर आप्पा म्हणतात, काही नाही गं, सकाळी तर बरा होता. तर अरुंधती म्हणते, पण मग हे असं का म्हणतायत? तर ईशा लगेच म्हणते, तुम्ही अति प्रेशर टाकलं त्याच्यावर, त्यामुळे अभिदादा आजारी पडलाय. तर अनिरुद्ध संजनाला विचारतो, अभि का आला नाही? तर संजना अनिरुद्धला म्हणते, घाबरट आहे तो. मी त्याला म्हणाले होते कोर्टात जायचंय. तर मला म्हणाला तब्येत बरी नाहीये, अगदी तुझ्यावर गेलाय. त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं. हल्ली जरा विचित्र वागायला लागलाय तो. आपल्याला कधीही फसवू शकतो. तर अनिरुद्ध म्हणतो, शक्यच नाही. अभि माझा मुलगा आहे. काहीही झालं तरी तो मला फसवणार नाही. तर संजना म्हणते, असंच आप्पा आणि आईंना तुझ्याबद्दल वाटत असेल नाही का? तर अनिरुद्ध जरा रागातच संजनाकडे बघतो. तर संजना म्हणते, मी फक्त एक एक्झाम्पल दिलं. चुकीचा किंवा बरोबर हे नाही सांगत आहे. त्यानंतर जज सगळ्यांना सांगतात, कृपया शांतता राखा. आणि ते देशमानेला प्रोसीड करायला सांगतात. तर देशमाने ईशाला बोलावतो आणि तिला विचारत असतो, मला सांगा, तुम्ही समृद्धीमध्ये किती वर्षांपासून राहता? तर ईशा सांगते, माझा जन्मच त्या घरात झाला. माझ्या जन्मापासून ते माझं लग्न होईपर्यंत मी त्याच घरात राहिले. लग्नानंतर मी माझ्या सासरी गेले, पण आता परत समृद्धीमध्ये राहायला आली आहे. तर देशमाने म्हणतो, तुमचं लग्न झालंय तरीसुद्धा तुम्ही समृद्धीमध्येच का राहता? तर ईशा म्हणते, मी माझ्या माहेरी परत राहायला आली आहे, कारण माझा डिवोर्स झालाय, म्हणून मला परत यावं लागलं. तर देशमाने म्हणतो, ईशा मॅडम, मला सांगा, तुम्ही इतकी वर्ष त्या घरात राहताय, मग त्या घरातलं वातावरण कसं आहे? तर ईशा म्हणते, चांगलेच आहे. त्या घरात आम्ही 3 तिघं अगदी आनंदात राहिलो. आता माझा मोठा भाऊ अभि, त्याला मुलगी झाली आहे. सो त्या घरात राहणारी ही 4थी पिढी. तर देशमाने म्हणतो, मग इतक्या वर्षात अनिरुद्ध देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर समृद्धी बंगला विकावा म्हणून कधी दबाव आणला होता का? तर ईशा म्हणते, नाही, असं कधीच झालं नाही. तर देशमाने म्हणतो, मग निदान दमदाटी तरी केली असेल? तर ईशा म्हणते, अजिबात नाही. माझे वडील असं कधीच कोणाला करणार नाहीत. अहो, चांगले मार्क मिळावे म्हणून सुद्धा त्यांनी कधी आमच्यावर दबाव टाकला नाही. मग ते आमच्या आप्पांवर का दबाव आणतील? तर देशमाने जज साहेबांना म्हणतो, प्लीज नोट, ईशा मॅडम त्या घरात जन्मापासून राहत आहेत. त्या त्यांच्या वडिलांना आणि आजोबांना चांगलंच ओळखतात.
आणि त्या जर म्हणतायत की त्यांच्या वडिलांनी विनायकराव देशमुख यांच्यावर घर विकण्यासाठी कधीही दबाव टाकला नव्हता, तर मग समोरच्या पार्टीने केलेला फसवणुकीचा दावा हा खोटा आहे. तर लगेच सुलेखाताई ऑब्जेक्शन घेते आणि म्हणतो, दबाव हा फक्त दमदाटी करूनच आणता येतो असं नाही. शाब्दिक दबावही असू शकतो किंवा इमोशनली ब्लॅकमेल करून सुद्धा दबाव आणता येतो. तर देशमाने म्हणतो, ठीक आहे, सुलेखा मॅडम यांच्या या शंकेचं निरसन सुद्धा करून टाकूया. तर देशमाने पुढे प्रोसीड करत असतो. तो ईशाला विचारतो, तुमच्या वडिलांनी कधी तुमच्या आजोबांना इमोशनली ब्लॅकमेल केल्याचं आठवतंय का तुम्हाला? तर ईशा म्हणते, नाही नाही, अजिबातच नाही. माझे बाबा असं कधीच कोणाला करणार नाहीत. इनफॅक्ट आम्हालाच त्या घरात खूप कंटाळा आला होता. आम्हीच त्यांच्या मागे लागलो होतो की आपण दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ. पण आमच्या बाबांनी आमचं कधीच ऐकलं नाही. ते म्हणायचे की त्यांचे आईवडील जिथे राहतात त्यांना सुद्धा तिथेच राहायचंय. त्यांचा आनंद त्यातच आहे असं म्हणायचे. संजनाने जे काही सांगितलेलं असतं अगदी वर्ड टू वर्ड ईशा ते सगळं बोलत असते. अनिश म्हणतो, मला वाटलं होतं निदान ईशा आज तरी खरं बोलेल, पण नाहीच, काहीच अर्थ नाहीये याला. तर नितीन म्हणतो, इट्स ओके अनिश, निदान तू प्रयत्न तरी केलास. आपल्याला आधीच माहिती होतं ईशा काही अनिरुद्धच्या अगेन्स्ट जाणार नाही. तर देशमाने ईशाला म्हणतो, समोरच्या पार्टीने तुमच्या वडिलांवर फसवणुकीचा दावा केलाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर ईशा म्हणते, खोटं आहे ते. माझ्या बाबांना कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतंय. मला तर असं वाटतंय की कुठला तरी जुना राग माझ्या बाबांवर काढला जातोय. पण मी आज सगळ्यांना खरं सांगते, ते खूप चांगले आहेत. माझे बाबा माझ्या आजी आप्पांचं खूप करतात. घरात कोणाला काय हवंय काय नकोय ते सगळं ते बघतात. पण आईला, आजी आप्पांना माझ्या बाबांची अजिबात किंमत नाहीये. त्यांनी सतत माझ्या बाबांचा अपमान केला. तर आप्पासुद्धा म्हणत असतात, किती खोटं बोलतीये ही. यशसुद्धा म्हणतो, हिला बाबांना दोषी ठरवायचं नाहीये इतपत मी समजू शकतो. पण आजी आप्पा आणि आईला का दोष देतीये ही? तर अनिश म्हणतो, एकदा खोटं बोलायचं ठरवलं ना यश, की मग त्याला काहीच लिमिट राहत नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. देशमाने ईशाला विचारतो, संजना देशमुख बरोबर तुमचं रिलेशन कसं आहे? तर ईशा सांगते, मला माझ्या आईपेक्षा संजना आंटी जवळची वाटते. माझी आई खूप स्वार्थी आहे. आपल्या मुलीच्या मनात आपल्याबद्दल इतका राग आहे याचा अरुंधतीला खूप त्रास होत असतो. त्यानंतर यश ईशाला म्हणतो, आईने तुझ्यासाठी जे जे काही केलंय ते सगळं कशी विसरलीस तू? तर ईशा म्हणते, सगळ्याच आया आपल्या मुलांसाठी हे करतात. आपल्या आईने काही जगावेगळं केलेलं नाहीये. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.